रहमतपूर नजीक असलेल्या जयपूर गावच्या हद्दीत शिवनेरी शुगर या खाजगी कारखान्याच्या आवारात एकावर कोयत्याने वार झाल्याची गंभीर घटना घडली आहे। जयपूर येथील भाजप पंचायत राज रहमतपूर मंडल अध्यक्ष सोमनाथ कृष्ण निकम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की जयपूर गावच्या हद्दीत असलेल्या शिवनेरी शुगर या कारखान्याच्या हद्दीलगत जयपूर येथील सोमनाथ कृष्ण निकम यांची जमीन आहे आणि ही जमीन शिवनेरी कारखान्याकडे आहे। या जमिनीमध्ये विनापरवाना डांबरीकरणाचे काम सुरू असताना शेताचे मालक सोमनाथ निकम व श्रीकांत निकम जाब विचारण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडे गेले होते। यावेळी त्यांचा व्यवस्थापनाशी वाद सुरू असतानाच एकसळ येथील पैलवान सचिन शेलार आपल्या 8 ते 10 साथीदारासह घटनास्थळी पोहोचला। सोमनाथ निकम यांचा शिवनेरी कारखान्याच्या व्यवस्थापनाशी वाद सुरू असतानाच सचिन शेलार याने ऊस तोडण्याच्या कोयत्याने सोमनाथ निकम याचेवर प्राणघातक हल्ला केला। जयपूर येथील ग्रामस्थांनी तातडीने सोमनाथ निकम यांना उपचारासाठी रहमतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। अधिक उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे दाखल करण्यात आले आहे। याबाबत रहमतपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। शिवनेरी साखर कारखाना नेहमीच वादाचे केंद्रबिंदू ठरत आहे। जयपूर व पिंपरी गावच्या हद्दीत असलेला हा खाजगी साखर कारखाना नेहमी वादाचे केंद्रबिंदू ठरत आहे। पाठीमागील वर्षी काटामारी केल्याच्या आरोपावरून तारगाव परिसरातील शेतकऱ्यांनी गेटवर वाहने अडवून गोंधळ घातला होता। तसेच कारखान्यातील दूषित पाणी ओढ्यात सोडल्यामुळे जयपूर व पिंपरीच्या हद्दीतील अनेक विहिरीत हे पाणी मिसळले होते। यावेळी जयपूर व पिंपरीच्या ग्रामस्थांनीही कारखाना स्थळावर आंदोलन केले होते। यावर्षीचा गळीत हंगाम सुरू झाला नाही तोपर्यंतच प्राणघातक हल्ला झाल्याची घटना जयपूर येथील शिवनेरी कारखान्यावर घडली आहे। नमस्कार, मी श्रीकांत कृष्ण निकम, मुक्काम पोस्ट जयपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा तर राहणार रहिवासी आहे। तर आमची जमीन 166 नंबर शिवनेरी कारखान्याच्या हद्दीत येत आहे। आमची स्वतःच्या मालकीची ती जमीन आम्ही त्यांना रस्त्यासाठी वापरण्यासाठी दिली होती आणि ते दिले असताना त्यांनी आमच्या माघारी काँक्रिटीकरण चालू केले असता आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो तिथं। तर त्यांनी ते जाब विचारता त्यांनी मारेकरी आमच्यावरती घातले। सचिन शेलार म्हणून इस्कळचे पैलवान आहेत, मारेकरी घातले, जीव मारण्याचं आमच्यावर हल्ला केला। त्यांनी कोयत्यानं वार केलेला आमच्याकडे व्हिडिओ फोटो आहे आणि आमची सरळ भूमिका होती। ह्यांनी डायरेक्ट आम्हाला मारेकरी घातली, आमच्या अंगावरती मारे।